मित्रो, आपल्या टी-ई-टीच्या अभ्यासक्रमामध्ये असा एक उल्लेख आहे की डी-एडच्या अभ्यासक्रमावर आधारित डी-एडच्या अभ्यासक्रमामध्ये जर तुम्ही सोची जाणीव आणि स्वतः विकास पाहिला, हा अभ्यासक्रम पाहिला, त्यात असं लक्षात येईल एक छोटा घटक असा आहे नैतिक विकास. हा नैतिक विकास हा जर घटक असेल तर कदाचित हा आपल्या टी-ई-टीच्या परीक्षेला देखील तो घटक अभ्यासाला असणार आहे आणि म्हणून आपण याच्यावर थोडासा विचार करणार आहोत. हा नैतिक विकासाकडे जाण्या अगोदर आपण नीती म्हणजे काय आपण नीट समजून घेऊया. तर स्वतःच्या इच्छेने सामाजिक प्रमाणकाशी सुसंगत वर्तन करणे म्हणजे नैतिकता होय. पहा, स्वतःच्या इच्छेने सामाजिक प्रमाणकाशी सुसंगत वर्तन करणे म्हणजेच नैतिकता होय. म्हणजे समाजाचे काही नियम साधारणपणे असतात, त्या नियमाप्रमाणे आपण स्वतःहून स्वीकारलेलं आहे आणि तसं जे वर्तन आपण करतो त्याला आपण नैतिक वर्तन असं म्हणतो. जी माणसं समाजाचे नीती काही नियम असतात, सर्वसाधारण नियम असतात, ते जेव्हा पाळत नाहीत त्याला आपण म्हणतो की हा मनुष्य अनीतिमान आहे, हा अनैतिक आहे. म्हणजे चोरी करणं असेल म्हणा, दारू पिणं असेल, जुगार खेळणं असेल, अशा गोष्टीसुद्धा आपण म्हणतो की अनैतिक वर्तन आहे. का तर हे समाजमान्य वर्तन नाही, कारण समाजाने ठरवलेलं आहे की बाबा नाही की हे काही गोष्टी योग्य नाहीत. अशा अर्थानं नीती म्हणजे सदाचार किंवा योग्य आचार. नीती म्हणजे काय तर सदाचार किंवा योग्य आचार. योग्य आचार पुन्हा योग्य म्हणजे काय, पुन्हा समाजाला जे योग्य वाटतं तसा आचार. मला स्वतःला काय वाटतं त्याहीपेक्षा लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस जीवन जगत असतो आपण दोन पातळीवर जीवन जगतो. एक म्हणजे स्वतःची इच्छा, स्वतःची आकांक्षा, स्वतःची काय वृत्ती, स्वतःच्या आपलं मानसिकता, स्वतःचं आरोग्य, ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण जगत असतो. पण त्याचबरोबर आपल्याला इतकं पण स्वातंत्र्य नसतं की आपण आपल्या इच्छेप्रमाणेच जगावं, आपल्या वृत्तीप्रमाणेच जगावं, आपल्याच आकांक्षेप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे असं नसतं. तर कारण आपण हा मानवी समाजाचा एक घटक असतो. ज्या समाजात वावरत असतो आपण समाजाचा घटक म्हणून जगतो. म्हणून आपल्याला जरी आपण एक व्यक्ती म्हणून जगत असतो त्याचबरोबर आपण समाजाचा घटक म्हणून जगत असतो आणि त्यामुळं समाजाचा घटक म्हणून जर जगत असतो तर समाजाचे नीती नियम जे असतात की नियम असतात ते आपल्याला पाळणं अपेक्षित असतं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने समाजात कसे वागावे हे निश्चित करण्याच्या दृष्टीने जे बंध किंवा नियम तयार केलेले असतात त्यांना नीती असं म्हणतात. प्रत्येक व्यक्तीने समाजात कसे वागावे हे निश्चित करण्याच्या दृष्टीने जे बंध किंवा नियम तयार केलेले असतात त्यांना नीती असं म्हणतात. समाजाने ठरवलेलं आहे. आता ते असंच का ठरवलं वगैरे असं नाही आपल्याला म्हणता येईल. समाजाने ठरवलं असतं पण की असं वागायचं, प्रामाणिकपणे वागायचं, सदाचारानं वागायचं, काही अप्रामाणिकपणे वागायचं नाही, चोरी करायची नाही, अशा ज्या गोष्टी असतात तर त्या समाजाने ठरवलं असतात, त्याप्रमाणे वागणं त्याला नीती म्हणतात. नीतीमध्ये आचारसंबंधी नियमांची, तत्त्वांची मीमांसा असते. ज्या तत्त्वांच्या आधारे समाजाचा सर्वांगीण विकास होतो त्या तत्त्वांना नीती असे म्हणतात. आता समाजाने तरी असे तत्त्व का ठरवले असतात, तर समाजाचा विकास व्हायचा असेल तर ही तत्त्व उपयोगी पडत असतात. जर समजा असं जसं आपण म्हणलं की महात्मा गांधी म्हणायचे की आपण सहिष्णू असलं पाहिजे, तर समजा एका माणसाने जर म्हणजे अहिंसेचा पुरस्कार त्यांनी केला, मग आपण म्हणलं की नाही बाबा अहिंसेनं वागायचं आहे, आपले नीतीमध्ये येतं अहिंसेनं वागायचं. तर नाही येत हिंसेनं वागायचं असं ठरलं तर काय होईल, एकानं मारलं की दुसऱ्याने त्याला मारलं, पुन्हा तिसऱ्याने त्याला मारलं, त्यांनी चौथ्याला मारलं, असं मग की समाजाचा विकास होणारच नाही. कुठं जाऊ आपण, म्हणजे मग असं उदाहरण दिलं जातं, मग ह्यांनी एखादा डोळा पडला मग त्यांनी दुसऱ्याचा डोळा पडला, त्यांनी पुन्हा त्याचा दुसरा पोळा, हे सगळं जग आंधळ होऊन जाईल. असं व्हायचं नसेल तर समाजाचा विकास व्हायचा असेल तर समाजाचे काही नियम समाजाने तयार केले असतात आणि त्याप्रमाणे वागणं प्रत्येकानं अपेक्षित असतं. नंतर प्रचलित परिस्थितीनुसार व सांस्कृतिक मूल्याप्रमाणे चांगले काय किंवा वाईट काय याचे आदर्श ठरवले जातात व त्या आदर्शांनाच नीती असे म्हणतात. सर्वसाधारणपणे आपल्याकडे आपण जर भारताचा विचार केला तर आपण असं म्हणतो की विशेषतः जे आपले काही पुराणं असतात किंवा काही पूर्वीपासून जे काही चालीरीती असतात, ह्या चालीरीती काही सांस्कृतिक आपली काही मूल्य ठरलेले असतात आणि मग त्याप्रमाणे आपण त्या जे काही परंपरा असतात, ह्या रूढी परंपरा असतात त्या काही जरी तर त्याप्रमाणे आपण वागायचं ठरवतो आणि त्यालाच आपण ते जे काय आदर्श असतात त्याप्रमाणे वागतो आपण. असं आपण असं म्हणलं किंवा रामायणामध्ये की राम हा एक पत्नी एक वचनी वगैरे असा होता आणि मग तसं वागणं हे आपण नीतीनं वागणं असं म्हणतो आपण, कारण हे आपल्याला पुराणात शिकवलं गेलेलं आहे. हे आदर्श आपण मानलेले आहेत आणि आदर्शाला धरून आपण चालणं त्याला आपण नीतीनं वागणं असं म्हणतो. आता हे जर व्हायचं असेल
या नीतीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? तर काळ हा नीती काळाप्रमाणे बदलते. पूर्वीच्या काळाचे सर्वच नीती नियम सध्या लागू पडत नाहीत, लक्षात घ्या. म्हणजे पूर्वी मी म्हणलं तुम्हाला की शेवटी आपण समाजाचे नियम पाळतो हे खरं आहे, समाजाच्या विकासासाठीच ते नियम चालत असतात हेही खरं आहे. परंतु काळाप्रमाणे काय होतं की हे बदलतं किंवा बदलावे लागत असतात, लक्षात घ्या. हे बदलते. आता एक अगदी उदाहरण तुम्हाला सांगतो की जसं आपण मानतो की इस्लाममध्ये की आपण मानतो किंवा त्या ठिकाणी त्यांना 4 लग्न करण्याची परवानगी का दिली होती, तर तो काळ कसा होता लक्षात घ्या. त्यावरती युद्ध होत होती आणि पुरुषांचा फार मोठा संहार होत होता की पुरुष मरत असत सैन्य मरत लढाईमध्ये, आणि मग त्यांच्या जे काही बायका विधवा व्हायच्या. मग त्यांची काय जबाबदारी कुणी घ्यायची? मग ते कुठेतरी असं वेगळ्या प्रकाराने त्या बाईने जगण्यापेक्षा, अनाथ होऊन जगण्यापेक्षा किंवा वाईट जगण्यापेक्षा मग कोणती जबाबदारी घेतली पाहिजे आणि मग कोणीतरी दुसऱ्या लोकांनी जबाबदारी घ्यायची, म्हणून त्यावेळेला तो हा त्या काळाची ती नीती होती. आज त्याचंच लागू पडतं का? आता असे लागू पडणार नाही. आज तशी परिस्थिती नाही आहे, कारण आता अशी काही एवढी मोठी युद्ध होत नाही, एवढी मनुष्य पुरुष हानी पण होत नाही. त्यामुळं ती नीती आज नाही लागू पडत. पण हा त्याचा कालखंडावर पडतो. एकाच कालखंडात देखील वेळेनुसार आचारनियम बदलावे लागतात. एकाच कालखंडात देखील वेळेनुसार काही आचारनियम बदलावे लागतात. काय होतं पहा, अगदी एक फार जुना काळ, अगदी अलीकडच्या ह्या 50-60 वर्षाला जर आपण विचार केला, आपल्याकडे काय होतं की साधारणपणे आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये साधारणपणे घरामध्ये पुरुषांनी नोकरी करायची किंवा काही बाहेरचे कष्ट करायचे आणि फक्त बाईनं किंवा स्त्रीनं घर सांभाळायचं, असं साधारणपणे एक संकेत आणि तोच नियम समाजाचा आपण म्हणूया. आणि मग ती स्त्री जी आहे तिने फक्त पुरुषाची सेवा करायची, मग आपल्या मुलाचा सांभाळ करायचा, हेच तिचं काम आणि तेच तिचं धर्म, तेच तिचं पतिव्रतापण म्हणा किंवा तिचं ते कर्म, हा सगळा भाग तिचा आपण लादला होता. आज आपण असं करत नाही. आज ती अपेक्षाही करत नाही. आज आपण म्हणतो नाही, आता स्त्री देखील नोकरी करते, कारण मग आता आपण म्हणलं की नाही, मग एकाच्या नोकरीवरती भागत नाही, मग काय दोघांनी मिळवलं पाहिजे. मग दोघांनी मिळवायचं म्हणजे स्त्रीने पण जायला पाहिजे. मग स्त्रीने नोकरीला जायचं असतं, मग घरातलं काम कोणी करायचं आहे? मग दोघांनी काम घरातलं केलं पाहिजे, दोघांनी बाहेरचं केलं पाहिजे, दोघांनी घरचं काम केलं पाहिजे. म्हणजे आज पूर्वी जी वाटणी होती त्या वाटणी आपण बदललेली आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी असे नीतीनियम थोडेसे बदलले जातात. नंतर स्थळाप्रमाणे सुद्धा, म्हणजे प्रत्येक देश, प्रत्येक राज्य किंवा जनसमूह त्यांचे नीतीनियम वेगवेगळे असतात, लक्षात घ्या. कारण जपानमधले नीतीनियम वेगळे असतात, अमेरिकेतले वेगळे, इंग्लंडमधले वेगळे. आता पण साधारणपणे असं म्हणलं जातं की इंग्लंड हा जो देश आहे थोडासा ऑर्थोडॉक्स आहे, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण जुन्या परंपरा रूढी मानणारा सगळा तो देश आहे. अजूनही त्यांच्या त्या संस्थांनी ह्याच्यामध्ये असतात. तर अमेरिका जे थोडं उदारमतवादी देश आहे सगळा, त्याच्यामध्ये हा भाग असत नाही. मग या ठिकाणी काय होतं की ते इंग्लंडमध्ये आपण जर पाहिलं त्याचे थोडेसे नीतीनियम त्यांचे वेगळे आहेत आणि अमेरिकेतले वेगळे आहेत, भारतातले वेगळे आहेत, चीनमधले वेगळे आहेत, जपानमधले वेगळे नीतीनियम. म्हणजे हे वेगळे त्या देशाप्रमाणे असू शकतात. नंतर अपेक्षा, एखाद्या जनसमूहाच्या अपेक्षामुळे देखील नीतीनियम बदलत जातात. जे समजा आपण आता देशाचं नाव न घेता आपण जनसमूह घेतला कुठला एखादा, की जपान घेतला आपण. जपान आपल्यामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये बेचिराग झाला आणि बेचिराग झाल्यानंतर त्याला पुन्हा उभा राहायचं होतं. त्यांची अपेक्षा अशी होती, नाही आम्हाला मोठं एक प्रगत राष्ट्र बनायचं ही त्यांची अपेक्षा असेल. आणि मग त्यांनी काय केलं की वर्कहोलिक झाले ते सगळे, म्हणजे कष्ट करणे, देश हे देश, दुसऱ्यांना जीवनच नाही स्वतःचं, की जगायचं ते देशासाठीच, अशा पद्धतीची ती धारणा, अशा पद्धतीची ती अपेक्षा. आणि त्या अपेक्षेप्रमाणे ते काम करतात. त्याला पण अलीकडं ते वर्कहोलिक म्हणतात त्याला, म्हणजे त्याला कामाशिवाय त्यांना चैन पडत नाही. म्हणजे सरकारनं त्यांना शेवटी असं करावं लागलं की सक्तीने त्यांना सुट्ट्या द्याव्या लागतात. ही त्यांच्याकडे असा अनुभवण्याचे नीती नियम असतात. अशी म्हणजे संस्कृती अशी प्रत्येक जनसमूहाची एक विशिष्ट अशी संस्कृती असते व ही संस्कृती आपले म्हणून काही नीतीनियम बनवत असते. आता उदाहरणार्थ पहा की तुम्ही नेपाळकडे गेलात किंवा आपल्याकडे सुद्धा, म्हणजे जो उत्तरेचा जो भाग आहे नेपाळला लागून असलेला भाग, तिकडच्या भागामध्ये सुद्धा काय होतं पहा की त्या ठिकाणची जे काही आपल्याकडं साधारणपणे आता एक पुरुष आणि एक स्त्री असं साधारणपणे लग्नाचा आपला तो प्रघात आहे. आपण द्विवार्य प्रतिबंध कायदा आणलेला आहे. पण त्यांच्याकडे वेगळी एक काही तिथल्या एका समूहामध्ये की 4-5 पुरुषामध्ये एक स्त्रीशी लग्न करणं किंवा 3-4 भाऊ जे असतात, 2-3 भाऊ असतात, त्याला एकच स्त्रीशी ते लग्न करतात. तर ही त्यांच्या तिथल्या जी काही संस्कृती असते त्या संस्कृतीत तो नियम बनवला असतो. तर आपल्याला एकदम वाटतं काय आहे, काहीतरी वेड्यासाठी चाललं आहे तिकडे ते, पण ते त्यांच्या दृष्टीने ते नीती नियम आहेत, लक्षात. ठीक आहे का, तर ते म्हणतात की आम्ही ते पांडवात होत नव्हतं का, मग ते त्यांचा तो प्रभाव त्यांच्याकडे आहे आणि त्याप्रमाणे त्यांचे ते नियम त्यांनी बनवले असतात. तसं किंवा आदिवासीमध्ये सुद्धा काय व्हायला
म्हणजे एखाद्या वेळेला असं होतं किंवा पूर्वी असं होतं पहा की पळवून आणणं, म्हणजे एखाद्या स्त्रीला पळवून आणणं आणि तर ती त्याची मालकी असायची, म्हणजे ते मालकी समजली जायची. ही आपल्याला जरी गैर वाटलं तर त्या काळामध्ये आणि त्या ठिकाणी ते त्यांच्या नीतीला ते धरून असतं. लक्षात म्हणून मी म्हणलं की त्या जनसमूहाची काही संस्कृती असते आणि त्याप्रमाणे त्यांचे नीती नियम देखील वेगळे असतात. आता नीती जरी हे सगळं खरं असलं की प्रत्येक जनसमूहाप्रमाणे नीतिनियम वेगळे असतील, संस्कृतीप्रमाणे नीतिनियम वेगळे असतील, देशाप्रमाणे नीतिनियम वेगळे असतील, काळाप्रमाणे नीतिनियम वेगळे असतील, हे जरी खरं असलं तरीसुद्धा कायम म्हणून काही नीतितत्व आपल्याला संपूर्ण मानवी जे काही जीवन आहे, सगळ्या मानवाला, जगातल्या सर्व मानवांना लागू पडणारे काही नीतीची तत्व आहेत. ती कोणती? तर सत्य. म्हणजे हे कुठेही, म्हणजे अमेरिकेत जा, इंग्लंडमध्ये जा, जपानमध्ये जा, कुठेही जा, भारतामध्ये जा, हे मूल्य सगळ्यांनीच मानलेलं, हे तत्व नीतीचं तत्व आहेच. हे सगळ्यांनाच पालन करावं लागतं. लक्षात घ्या. म्हणजे अमेरिकेत आहे म्हणून सत्य वेगळं आणि म्हणजे भारतातलं सत्य वेगळं असं होत नाही. हे सत्य सगळीकडे सत्यच आहे आणि सगळ्यांनी सत्यानेच वागावं अशी अपेक्षा या ठिकाणी केली. म्हणजे हे तत्व जे आहे हे युनिव्हर्सल आहे, संपूर्ण जगामध्ये हेच तत्व आहे. तसंच अहिंसा, अहिंसा हे सुद्धा तत्व मी तुम्हाला की हे नीतितत्व आहे. कारण अहिंसेनंच जग चालणार आहे. हिंसेनं जग चालत नाही. हिंसेने समाजाचा विकास होणार. कारण मी म्हणलं नीती, शेवटी आपण नीती कशाला म्हणले आपण, ते नीतिनियम कशात नव्हता, समाजाच्या विकासासाठी आहे. जर समाजाचा विकास व्हायचा असेल तर हिंसेनं समाजाचा विकास होणंच शक्य नाही. आणि म्हणून अहिंसा हेच तत्व सर्व जगानेच आता मान्य केलेले तत्व आहे. कुणी कुठं हिंसा होते, सर नाही मग तुम्ही असं म्हणाल की नाही सर इथं असं कसं, तिथं मारामारी, अशी गोष्ट घडणं वेगळं, ते अनितीचं कर्तव्य काम झालं. पण नीती म्हणून काय तर अहिंसा हेच तत्व आहे. तर दया, आपल्याला माहीत असेल की गौतम बुद्धानं जे काही सगळं जग जिंकलं एका दृष्टीनं, बौद्ध धर्माचा जो प्रसार फार मोठ्या प्रमाणात जो झाला त्याचं काही कारण होतं. तर दया ही गोष्ट त्यांनी सगळ्यांच्या लक्षात आणून दिली की केवढं मोठं करुणा, दया, शील हे जे आहेत ना की ही जी तत्व आहे ही नीती तत्व आहेत. आणि मग किंवा आपण इंग्लंडमध्ये दिसतो का, मला आठवते एक नाटक शेक्सपियरचं की तो त्या शायलॉक आणि अँटोनिओ मला वाटत असेल तो, त्याच्यामध्ये की दया ह्याच्यावर एक फार मोठा एक डायलॉग आहे त्या नाटकामध्ये, फार मोठा पॅराग्राफ पण डायलॉग आहे तो की मर्सी किती महत्त्वाची आहे, दया किती महत्त्वाची आहे जगामध्ये. तर जगात दया ही फार मोठी गोष्ट आहे. दया, दुसऱ्या दया दाखवता येणं फार मोठेपणाचा भाग आहे. म्हणून म्हणलं तुम्हाला की दया ही काही भारतातच नाही सगळीकडे लागते. तसं परोपकार, म्हणजे हा जो परोपकार जो काही भाग आहे की जसं आपल्याकडं मदर तेरेसा आल्या आणि मदर तेरेसानं इथं भारतात येऊन काम केलं. काय कारण त्यांना ते देऊन यायचं लक्षात घ्या. ही कुठली भावना आहे किंवा एकनाथ महाराजांनी ह्या तुमचं जे परोपकाराचं तुम्हाला दाखवलं. हे वेगवेगळे संत जे आहेत सगळे संतांनी सगळे शिकवून तुम्हाला दिले, सगळे नीतितत्व ते आपल्याला जर पाहिलं तुमच्या लक्षात येईल. हे सगळे आपल्या संतांनी दिलेली सगळे नीतितत्व आहेत. परोपकार हे तत्व आहे. बंधुभाव, म्हणजे प्रत्येक ह्युमन बिईंग जो आहे, इव्हन ह्युमन बिईंगच नव्हे तर बिईंग म्हणजे सृष्टीवरील प्रत्येक जीव हा देखील माझ्यामध्ये, त्याच्यामध्ये माझ्या एक प्रकारचं बंधुत्व आहे, त्याच्याशी माझं नातं आहे. त्याचं विनाकारण मी नष्ट करायचं नाही. आज आपण पाहतो आपण प्राणी हत्या करू देत नाही. सापासारखा जी एक 10-20 वर्षापूर्वी का 30-35 वर्षापूर्वी मला आठवतं की आम्ही जेव्हा लहान असताना सापाला मारत असू. आज आपण म्हणतो नाही सापाला मारणं गैर आहे. कुठल्याही प्राणीची हत्या करणं, नुसतं हत्या करणंच नव्हे तर प्राण्यांना त्रास देणंसुद्धा आपण गैर मानतो. आता आपण बैलाच्या शर्यती करायला मान्यता देत नाही. का तर त्यांच्यावर अन्याय होतो. बैलगाडीला फार मोठी चाक, तुम्ही वजन लावलं तर आपण त्याची शिक्षा होते. का तर बैलाची जी छळवणूक आहे, जे इतक्या पद्धतीनं आपण ह्युमॅनिटीने त्याचा विचार करतो. लक्षात घ्या, हे बंधुभाव लक्षात घ्या. नंतर निर्भयत्व, म्हणजे निर्भय असणं हे देखील नीतीचंच तत्व आहे. लक्षात घ्या. आता हे निर्भय असणं म्हणजे कशा अर्थानं की सत्य, मला सत्य सांगायचं आहे. तुम्ही मला कुठलीही भीती असता कामा नये, मला कुणाचंही भय वाटता कामा नये, चांगलं वागायला मला कुणाची, लक्षात घ्या निर्भयत्व याचा अर्थ असा आहे तर की मला चांगलं वागायला, नीतीनं वागायला कुणाचंही भय वाटायचं काही कारण नाही, हे तत्व. नंतर वचनपालन, ज्याला काय म्हणतो आपण की कमिटमेंट, ज्याला बांधिलकी म्हणतो आपण, हे वचनपालन जे असतं ते शेवटी काय असतं लक्षात घ्या,
हा सुद्धा एक त्यागच असतो. वचन पालन म्हणजे त्याग असतो. म्हणजे एखाद्याला मी शब्द दिला आणि तो शब्द मला पाळायचा म्हणजे काय करावं लागतं बऱ्याच वेळेला. मग कधीचला महत्त्व येतं, मी माझी बाकीची कामं बाजूला ठेवून ते शब्द पाळण्यासाठी मी काही गोष्टीचा त्याग करतो माझ्या आणि मी त्याचं ते वचन पालन करतो, हे महत्त्वाचं असतं. म्हणून आपण नेहमी उदाहरण देतो ते रामाचं, हरिश्चंद्राचं उदाहरण देतो आपण. म्हणजे स्वप्नात दिलेलं वचन लक्षात घ्या. हरिश्चंद्राने स्वप्नात दिलेलं वचन ते सत्यात पूर्ण केलं लक्षात घ्या. म्हणजे इतकं ते वचन पालनाला महत्त्व आपण मानतो. नंतर सहिष्णुता म्हणजे जे काही माझ्या शेजारी माणसं आहेत, कुठल्या जातीचे असतील, धर्माचे असतील, पंथाचे असतील, प्राणी असतील, इतर जीव असतील, यांच्याबद्दल आपण सहिष्णू असलं पाहिजे. म्हणजे हा दुसऱ्या धर्माचा आहे, हा दुसऱ्या जातीचा आहे, त्याच्या ह्याचा वंशाचा आहे, ह्या अशा पद्धतीनं त्यांना वेगळी वागणूक देणं किंवा त्यांना काही त्रास देणं त्या अपेक्षित नाही. तर उलट काही वेळेला चुकून, मी म्हणतो चुकून, त्यांच्याकडून जरी काही चूक झाली तर आपण ते सहन करणं हा या ठिकाणी भाग आहे. हा जी सहिष्णुता म्हणजे विशेषतः म्हणजे धार्मिकच असेल, कुठल्याही प्रकारची सहिष्णुता असेल, थोडीशी सहिष्णुता पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला की छोटंसं काही गोष्ट झाली की माझ्यावर अन्याय झाला असं आपल्याला वाटतं. नाही, थोडी सहन करण्याची शक्ती आपल्याकडे प्रत्येकाकडं असणं अपेक्षित या ठिकाणी मांडलेलं आहे. आता नीतीतील समाविष्ट गुण कोणते? ते याच्याशीच निगडीत गुण आहेत. जे तत्त्व देईल त्याची ते प्रामाणिकपणा हे नीतीतलं म्हणजे कुठेही लक्षात घ्या. म्हणजे हे कुठेही म्हणजे अमेरिकेत असो, युरोपमध्ये असो, जपानमध्ये असो, पाकिस्तानमध्ये असो किंवा आणखी अफगाणिस्तानमध्ये असो, हे नीतीतली गुण आहेत. की प्रामाणिकपणा आहे, त्याग, सेवा, श्रद्धा, माणुसकी, ध्येयनिष्ठा आणि समंजसपणा हे गोष्टी लक्षात घ्या. एक ह्युमन बिईंग म्हणून, एक मनुष्य म्हणून ज्याला आम्ही गुड सॅमॅरिटन म्हणतो किंवा आदर्श नागरिक म्हणून आपण पहा की हे तुम्हाला हे गुण असावेच लागतात. कारण नीतीने तुम्ही वागता असं म्हणत असेल तर की मी नीतिमान आहे किंवा मी नैतिक आहे असं म्हणत असेल, तुमच्यामध्ये हे गुण असणं मला अपेक्षित आहे. मग हे प्रामाणिकपणा, मग म्हणलं तुम्हाला की प्रामाणिकपणा जो आहे मी असं आहे का की नाही मी आत्ता आज प्रामाणिक आहे उद्या प्रामाणिक नाही. हा प्रामाणिकपणा हा म्हणजे काय म्हणतो की सातत्यानं असण्याला गुण नाही. हे तात्कालिक बाबी नाहीत. ह्या बाबी ज्या आहेत ते तुमच्याकडं कायम असणार. कारण तुम्ही जर असं म्हणत असाल की नीतिवान आहे, एखादी व्यक्ती नीतिवान आहे किंवा नैतिकता पाळणारी आहे, तर त्याच्याकडे हे गुण असणं सगळं अपेक्षितच आहे. म्हणजे श्रद्धा असेल, सेवा असेल, सेवाभाव अशी म्हणतो मला की दुसऱ्यामध्ये म्हणजे तुम्ही जसं असेल, परंतु या ठिकाणी हे गुण नीतीमध्ये समाविष्ट आहेत. आणि मग हे गुण आता साधी गोष्ट आहे. मग नीतीनं वागायचं असेल तर काय करायचं आहे? तर ह्या गुणांचा विकास आपल्यामध्ये करायचा आहे का आपल्या विद्यार्थ्यांमध्ये करायचा म्हणून आपण आपल्या विद्यार्थ्याला जर नैतिकता त्याच्यामध्ये विकसित करायची असेल तर विद्यार्थ्यामध्ये ह्या गुणांचं रोपण करणं, ह्या गुणांचा विकास करणं, वृद्धी करणं किंवा हे गुण त्यांच्यात रुजवणं आपण म्हणूया की हे सगळं आपल्याला रुजवायचं आहे त्याच्यामध्ये. तर ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता नैतिक विकासाची 3 अंग असतात. एक म्हणजे भावना, विचार आणि आचार. तर भावना हे असतात ते तात्कालिक असतात. भावना असते ती तात्कालिक असते, परंतु त्यावर जर नियंत्रण ठेवता आले नाही तर त्याचा खूप विपरीत परिणाम होतो. व्यक्तीला सामाजिक नियमांचे भान राहत नाही. म्हणून भावनाचे नियमन, नियंत्रण व व्यवस्थापन या दृष्टीने भावनिक विकास करणे अपेक्षित असते. पहा, भावना म्हणजे आता राग ही भावना आहे. तर राग तात्कालिक असतो. लक्षात घ्या. एखादी गोष्ट नाही आवडली आपल्याला राग येतो, ठीक आहे. राग येणं ही नैसर्गिक भावना आहे, ती उफाळून येणारच जर वाईट गोष्ट दिसली, कोणतीही भावना. पण ती किती प्रमाणात त्याचं नियंत्रण करता आलं पाहिजे आपल्याला, ते नियमन करता आलं पाहिजे आणि त्याचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. समजा आनंद व्यक्त करायचा आपल्याला, अगदी आनंदाची भावना आहे, आनंदाची भावनासुद्धा व्यक्त करायची आपल्याला किंवा व्यक्त व्हायची आहे. तर ही आनंदाची भावना ही तात्कालिक आहे. काही तर पाहिलं खूप आनंद झाला, पण आनंद नुसता झाला तर तो व्यक्त होण्यासाठी हे व्यक्त व्हायचं असेल तर व्यक्त करताना काही सामाजिक नियंत्रण जे असतात त्यांचा विचार करावा लागतो. आपण कुठलं स्थान, कुठं आहोत, आपण कोण आहोत आणि हे किती प्रमाणात, किती जोरकसपणे व्यक्त करायचं आहे. एक मी तुम्हाला उदाहरण सांगेन की मागं एकदा म्हटलं आपण विश्वकप जिंकला त्यावेळेला असेल कदाचित की
कोहलीनं अंगातलं तर याने गांगुलीनं एक अंगातला शर्ट काढला आणि तो असं त्या लॉर्डच्या मैदानावर फिरवला. गांगुली श्रेष्ठ कप्तान होता, चांगला खेळाडू आहे, तो काय प्रश्न नाही. परंतु ते गैर आहे, लक्षात घ्या. कारण आनंद होणं ठीक आहे, पण इतकं वर्तन जे काय त्या जे असतं ती भावना जी असते त्याच्यावर थोडं आपल्याला कारण आपल्याला सभ्य बनून घ्यायचं की नाही, आपल्याला नैतिक नीतिमान म्हणून घ्यायचं की नाही, तर याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा भाग असतो. नंतर विचार. भावना ह्या मनाशी निगडीत असतात, तर विचार हा बुद्धीशी निगडीत असतो. किंवा भावनांच्या आधारे वर्तन करणे हे प्रत्येक वेळी हितकारक होत नाही, तर भावना व विचार यांचे संतुलन होणे आवश्यक असते. मग अशी म्हणलं तुम्हाला की भावना हे नैसर्गिक आहे. जसे मी तुम्हाला की सहज प्रवृत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या सहज प्रवृत्ती आहेत. म्हणजे आनंद वाटणं, राग येणं, काय म्हणतो आपण द्वेष निर्माण होणं, अतिप्रेम कुणाबद्दल निर्माण होणं, हे सगळे भावना. पण ह्या केवळ भावनेच्याच आधारानं किंवा भावनेच्या आहारी जाऊन कुठलं काम करून चालत नाही आपल्याला. तर भावनेचा विचार, आपल्या विचाराच्या दृष्टी म्हणजे भावना आणि बुद्धी यांचा विचार करून याचा मेळ घालूनच आपल्याला ते खरं वर्तन करावं लागतं किंवा कृती करावी लागते. अन्यथा आपलं वर्तन हे नीतीचं होणार नाही. समजा एखाद्या पुरुष आहे, एखादी स्त्री आहे, एखादा मुलगा, एखादा मुलगी आहे, त्याला आकर्षण वाटलं त्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल, आणि तो जर 4-4 जर तो जवळ चुंबन घ्यायला लागला किंवा आणखी चिठ्ठी यायला लागला, तुम्हाला प्रेम वाटणं मी समजू शकतो. तुम्ही तरुण आहात, तुम्ही तो एकमेकाचे मित्र असाल, कदाचित मित्रमैत्रिणी असाल, तेही म्हणणं नाही. पण 4-4 हे वर्तन करणं बरोबर नाही. कारण हे विचार करायला पाहिजे की आपण जरी त्या मुलीबद्दल आकर्षण वाटलं, प्रेम वाटलं, तर आपण त्याचं वर्तन कसं करायचं 4-4 हा विचार. म्हणून वर्तन करताना, कधी भावना प्रकट करताना आपल्या बुद्धीचा आपण विचार केला पाहिजे. नंतर आचार. विचार, भावना व कल्पनांचे प्रकटीकरण म्हणजे व्यक्तीचे बाह्य वर्तन. अशा वर्तन सातत्य म्हणजेच आचार होय. म्हणजे विचार, भावना आणि कल्पना ह्याचं प्रकटीकरण झालं की बाह्य वर्तन झालं. पण हे एकदाच होत नाही. ह्याचं वर्तनात सातत्य राहणं म्हणजे आचार. ह्यांचा आचार चांगला म्हणजे काय आचारानं त्यांच्या म्हणजे हे सतत असंच वागतो. हा मनुष्य नेहमी प्रामाणिकच. एकदा प्रामाणिक वागणं वेगळं, एकदा भिकारी दिसलं त्याला 1 रुपया दिला तुम्ही, नाही हा परोपकारी असं आपल्याला म्हणता येत नाही. लक्षात घ्या, तो प्रत्येक त्याची कृती जी आहे, प्रत्येक कृतीमध्ये असं दिसलं पाहिजे की दुसऱ्याला तो उपयोगी पडतो आहे, दुसऱ्याला काहीतरी मदत करतो, दुसऱ्याला अडचणीला धावून जातो, तर मग त्याला परोपकारी म्हणतो आपण. आणि मग त्याचा तो आचार जो आहे तो परोपकार ह्या सत्राखाली येतो. म्हणून आचार आणि ह्याच्यामध्ये थोडासा हा फरक येतो. आता नैतिक विकासाच्या उपपत्ती आपल्या अभ्यासक्रमात दिलेले 3 उपपत्ती आहेत. त्यात एक सिग्मंड फ्राईडची उपपत्ती, खरं म्हणजे ही व्यक्तिमत्वाची उपपत्ती आहे. त्यांनी काय म्हणलेलं की साधारण आपले काही मनुष्य जे घडतो, आपली घडण असते, त्याच्यामध्ये 3 अंग किंवा 3 पातळ्या असतात. एक अबोधावस्था असते, एक बोधावस्था असते आणि एक विवेकात्मा त्याला म्हणतो आपण, किंवा त्याला सुप्तात्मा, बोधात्मा आणि विवेकात्मा असे ते 3 त्यांनी हे टर्म. म्हणजे काय असतं की तो असं म्हणतो की बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या नैसर्गिक असतात आणि त्या प्रकट होऊ पाहतात, परंतु सामाजिक बंधनामुळे, नैतिक बंधनामुळे दडपून आपण आपल्या मनामध्ये ठेवलेले असतात. त्या सगळ्या ज्या भावना, कल्पना, तुमच्या इच्छा, आकांक्षा, वासना, ह्या सगळ्या हे खालचा जो पार्ट, सगळ्यात मोठा पार्ट अबोध पातळी, त्या दडपल्या गेलेल्या असतात. आणि ही जी पातळी आहे, म्हणजे बोधावस्थेची जी पातळी असते, ती काय करते या ठिकाणी पहा. म्हणजे हे सगळं काय तर हे सामाजिक ह्या बंधनामुळे. आणि बोधावस्थेमध्ये काय होते की त्यातल्या कोणत्या वर आणायच्या, कोणत्याही द्यायच्या नाहीत त्याला. ही जी तुमचा बोधात्मा जो असतो, म्हणजे हा सुप्तात्मा जो असतो, त्याच्यामध्ये सगळ्यात दडपलेले असतात. आणि बोधात्मा असतो ते सांगतो की हे अशा पद्धतीने व्यक्त होणं ठीक आहे, अशा पद्धतीने व्यक्त होता येणार नाही. म्हणजे थोडक्यात सामाजिक काही नियम असतात, सामाजिक काही परंपरा असतात, सामाजिक आचार विचार असतात, त्या सगळ्याचे जे काही लक्षात घेऊन आपल्याला कोणत्या गोष्टी प्रगट व्हायला पाहिजेत हे आपल्याला तो बोधात्मा सांगतो. आणि विवेकात्मा म्हणजे कोणत्या गोष्टीवर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. म्हणजे खरं ज्याला आपण सत्सेवी बुद्धी म्हणतो ना आपण, ती म्हणजे विवेकात्मा आहे. ती आपल्याला अशा गोष्टी करूच देत नाही. ही गोष्ट करणं काही बरोबर नाही. या गोष्टी ज्या हे केल्या पाहिजेत, हे जरी बोधात्मा नसला तरीसुद्धा आता आपल्याला नाही. जर आपल्याला चांगलं म्हणून घ्यायचं असेल, आपल्याला सभ्य म्हणून घ्यायचं असेल, तर आपल्याला हे करता कामा नये, हे आपल्याला विवेकात्मा सांगतो. असे या ठिकाणी साधारणपणे रचना आहे.
नंतर पियाजेची नैतिक विकास उपपत्ती आहे. आणि थोडक्यात विचार आहेत त्यांचे हे विकासाचे, कशा विकास होत असतो ते म्हणतो की पहिल्या अवस्थेमध्ये वयाच्या 7 वर्षापर्यंत नैतिक विकास मुलांचा कसा होतो पहा. ही म्हणजे वास्तववादी नैतिकता किंवा निर्बंधातून नैतिकता, यामध्ये वर्तनाची नैतिकता हेतूवरून न ठरता परिणामावरून ठरते. म्हणजे कसं होतं पहा, वय 7 वर्षापर्यंत मुलांच्या दृष्टीने नीतिमत्ता म्हणजे काय, मुलांच्या दृष्टीने नीतिमत्ता म्हणजे काय असतं पहा. तर अमुक एका असं मी वागलो तर मला वाईट परिणाम भोगावा लागतो, म्हणून तसं वागू नये. म्हणजे मी समजा खोटं बोललो तर मला वडील मारतात, म्हणून आपण खोटं बोलू नये. म्हणजे या ठिकाणी खोटं बोलू नये ह्याचं ते काय ते तात्विक वगैरे काय भानगड नसते काय, ते फक्त त्या परिणामाशी त्यांनी जोडलेलं असतं की असं केलं तर असं आपल्याला शिक्षा मिळते. ह्या परिणामाने त्याची ती नैतिकता ठरते की असं, किंवा आपल्याला असं म्हणलं की आपल्याला गुरुजी शाबासकी देतात किंवा आईवडील शाबासकी देतात, मग असं वर्तन करावं हे असं वाटणं, त्याला ही पातळी असते. त्यावरची जी अवस्था असते ती स्वायत्त नैतिकता किंवा सहकार्यातून नैतिकता. आता इथं काय करतात मुलं, थोडीशी विचार करायला लागतात. लक्षात घ्या की म्हणजे आत्तापर्यंत कसं होतं की फक्त आईवडिलांच्या किंवा शिक्षेच्या किंवा आनंदाच्या किंवा त्याला काय म्हणून प्रोत्साहन देण्याच्या त्या परिणामाच्या संदर्भात ती नैतिक ठरली असते. आता मात्र इथं थोडासा तो विचार करायला लागतो की असे केलं तर काय होईल, तसे केलं तर काय होईल. हे जे काही विचार असतात तर ही ती दुसरी अवस्था असते, त्याला स्वायत्त नैतिकता असं म्हणतो किंवा सहकार्यातून नैतिकता. एकमेकां म्हणजे जसं की पहा की त्यांनी मला खायला दिलं तर मी त्याला द्यायला पाहिजे, माझ्या मित्राने मला पेन्सिल दिलं तर मी त्याला रबर दिलं पाहिजे, अशा पद्धतीचे ती विचार जे असतात. तर ही जी असते ती द्वितीय अवस्था. आणि नंतर वरची अवस्था म्हणजे साधारण 12व्या वर्षानंतर ही मुलं तर्कनिष्ठ म्हणतात. म्हणजे त्याला लॉजिकल थिंकिंग आता डेव्हलप झालेलं असतं आणि मुलं आता प्रत्येक गोष्टीचा तर्काच्या आधारावर नैतिकता ठरवत असतात. म्हणजे हे काय बरोबर आहे काय चूक आहे हे आता ते काय करत असतात की तुम्ही त्याला काही जरी आदर्श सांगितले तर ते आदर्श काय आहेत आणि वस्तुस्थिती काय याचा ते अगदी वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करतात आणि तर्कशुद्ध पद्धतीने विचार करतात आणि त्याप्रमाणे ते वागायला लागतात. म्हणजे तुम्ही समजा सांगितलं की आपण हे सगळं सांगतो, सगळेच सांगत असतो आपण त्याला की प्रामाणिकपणानं वागावं, खरं वागावं, अमुक करावं, चांगलं सांगत असतो त्याला. पण प्रत्यक्षात जर तो असं पाहत असेल, त्याच्या भोवतीची परिस्थिती, आईवडील म्हणा किंवा शिक्षक म्हणा किंवा शेजारी पाजारी म्हणा की असं वागत नाही किंवा असं करत नाही, तर आपल्याला मात्र सांगतात, तर ते तसे करणार नाही. तर तो त्यातलं जे काही विसंगती आहे तो विसंगती शोधतो, त्याला लक्षात येतं की ही चूक आहे काहीतरी, आणि मग तो स्वतःचं एक नैतिक वर्तन तयार करतो. आपण कसं वागायचं तो निश्चितपणे स्वतः ठरवतो. अशा पद्धतीने नैतिक केली. नंतर कोलबर्ग नावाचे एक सायकॉलॉजिस्ट आहे, त्यांनी 3 अवस्था मांडलेली. ती म्हणतो पूर्व पारंपरिक पातळी अवस्था. या अवस्थेत शारीरिक परिणामाचा विचार केला जातो. मगासारखाच आहे पहा, परस्पर सहकार्याचा विचार केला जातो पण न्यायाचा विचार नसतो. या अवस्थेत नैतिक मूल्य विकसित झालेली नसतात. नैतिक मूल्य वगैरे काही विकसित झाले नसतात, परंतु मगाशी म्हणल्याप्रमाणे शारीरिक परिणामाचा विचार केला. असं आपण वागलो तर मला दुःख होतं, मला त्रास होतो, मला जेवण मिळत नाही किंवा मला पाणी मिळत नाही, अमुक नाही, किंवा वडील मारतात किंवा शाबासकी देतात वगैरे वगैरे, आणि त्याच्या संदर्भातच फक्त त्या ठिकाणी विचार होतो आणि तशा पद्धतीने वर्तन करणं हे त्याचं नैतिक. त्याची नैतिकता काय, तर त्याला जे काही परिणाम भोगायला लागतात त्याच्या अनुषंगाने त्याचं वागणं ही त्याची नैतिकता असते. नैतिकतेची कल्पना तशी असते. तर पारंपरिक पातळी या अवस्थेमध्ये मुले पालकांची समाजाची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न, म्हणजे मला सरांनी चांगलं म्हणलं पाहिजे, मला शिक्षकांनी चांगलं म्हणलं पाहिजे, मला शेजाऱ्यांनी चांगलं म्हणलं पाहिजे, गुरुजींनी चांगलं म्हणलं पाहिजे, वडिलांनी चांगलं पाहिजे, आणि तशा पद्धतीनं वागणं म्हणजे ती त्याच्या दृष्टीने नैतिकता असते. नैतिकता काय, तर मला सगळ्यांनी चांगलं, त्यासाठी तो प्रयत्नशील राहत असतो. ज्यावरची पातळी पारंपरिकोत्तर पातळी म्हणजे या अवस्थेत स्वनिर्मित तत्वावर. मग जसं आपण म्हणलं की आता मुलं काय करतात की स्वतःच्या बुद्धीने विचार करतात आणि त्याप्रमाणे आता या ठिकाणी मी म्हणलं तुम्हाला की हा मुलगा आता तरुण झाला, म्हणजे 12 वर्ष पुढे गेला, त्याला टीनेजरमध्ये आता आला तो. बौद्धिक विकास खूप झालेला आहे, तार्किक शक्ती खूप विकसित झालेली, आणि आता मग तो स्वतः काय करतो, स्वतःच तत्त्व तयार करतो. स्वतःच्या तत्त्वाच्या आधारानं स्वतःचीच तत्त्व तयार करतो, स्वतःच्या आधारानंच आपलं वर्तन नियंत्रित करत असतो. तो दुसऱ्याच्या तत्त्वापेक्षा स्वतःची काय तत्त्व स्वतःच्या बुद्धीने स्वतःला पटणारी, स्वतः विचार करून परिस्थितीचं असेल, आदर्शांचं असेल, त्यांनी काय वाचलं असेल, संस्कार झाले असतील, गुरुजी पाहिले असतील, आईवडील पाहिले असतील, त्यांचे वागणं पाहिलं असेल, याच्यावर स्वतःहून काही तत्त्व तयार करतो आणि त्या तत्त्वाच्या आधारानं आपलं स्वतःचं म्हणून एक तत्त्व ठरवतो आणि ती त्याची नैतिकता असते.
आणि जी त्याची ती अंतर्शक्ती निर्माण करत असतो ती त्याच्या वर्तनावर नियंत्रण ठेवत असते. मग आता ते मग म्हणलं तुम्हाला की मग भावना खूप प्रबळ जरी झाली तरी नाही, आता त्यांनीच ठरवलं असं नाही, हे बरोबर होणार नाही, हे काही बरोबर नाही. म्हणजे मला जरी या ठिकाणी भूक लागलेली असली तरीसुद्धा 4 चौघामध्ये बाकी सगळे उपाशी असताना मी स्वतः जाऊन खाणं हे माझ्या नीतीमध्येच बसत नाही, असं तो स्वतः सांगत असतो लागेल मी अशा अर्थानं. आता नैतिक विकासातली समस्या कोणती? आता ठरवलं किंवा आपण नैतिक विकास करायचा आपल्याला मान्यच. अडचण कुठे येते? तर मुलाच्या मनात कसे वागे याबाबत संभ्रम निर्माण होतो. का संभ्रम निर्माण होतो? तर मुलाच्या शब्दाच्या व्यक्तीच्या वर्तनाची रीत भिन्न असल्यामुळे मुलं गोंधळतात. म्हणजे आपण मुलाला कसं सांगतो असं वागा तसं वागा, आणि त्याच्या आसपास जर त्याला वेगळ्या पद्धतीनं माणसं वागत असताना तो पाहत असेल तर मग त्यामध्ये गोंधळ होतो की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे त्याला कळत नाही. आणि त्यामुळे मग जो काही नैतिक विकास व्हायला पाहिजे असतो त्याला काय पडतं की काय मग सर काय गुरुजी आमचे काय खरं सांगत नाहीत किंवा पालक काय यांचं काय खरं नाही बा, काहीतरी सांगतात तुम्ही इकडे लोक असं वागतात असं ते मुलं बोलायला लागतात. नंतर विविध परिस्थितीत वागण्याचे नियम सारखे नसतात. म्हणजे आपण जरी म्हणलं आपण की प्रत्येक समूहाची संस्कृती वेगळी असते त्यामुळे त्यांचे नीती नियम वेगळे असतात, हे तुम्ही प्रौढ झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की त्यांचे ते नियम असणार ते तसे ते वागणार. पण त्या मुलाला कळत नसतं, कारण त्या वयामध्ये त्याला हे कळत नाही. त्याला असं वाटतं की सगळीकडे तेच असायला पाहिजे, सगळे सारखेच नियम असायला पाहिजेत, पण सारखे असत नाहीत. आणि मग त्यामुळे तो घोटाळ्यात पडतो आणि त्यामुळे थोडंसं नैतिक विकास व्हायला थोडंसं अडचण निर्माण होते. आणि ते नैतिक विकास होण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. असं होत नाही की आता आज आपण सकाळी मध्ये आपण चाललं की मूल्य शिक्षणाचा तास घेऊया आणि तासात आता नैतिक शिक्षण झालं, आता आपण दुसरे शिक्षण घेऊया, असं होत नसतं. लक्षात घ्या, तेव्हा खूप वेळ आणि खूप काळ द्यावा लागतो. म्हणून आपल्याकडे जी गुरुकुलं होती ना, गुरुकुल सिस्टीम, जे 24 तास मुलगा त्या गुरुच्याच साधीन्यात राहायचा, त्यावेळेला मग ते विशिष्ट पद्धतीचा तो मुलगा तो घडणं हे तुम्हाला सोपं असतं. आता तसं होत नाही. लक्षात घ्या, मुलगा 5-6 तास शाळेमध्ये असणार आहे, बाकीच्या वेळ तो आईवडिलाकडे असेल किंवा आणखी कुठं बाहेर हिंडत असेल वगैरे, आणि त्या सगळ्या माणसं तो पाहत असतो. आणि अशामुळं किंवा तुमच्या त्या 5 तासामध्ये तुम्ही सकाळी तास अर्धा तास घेणार नैतिक शिक्षणाचा, तर त्याने नैतिक विकास होत नाही, तर त्याला खूप वेळ द्यावा लागतो. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. नंतर पालकांनी नैतिकदृष्ट्या केलेल्या आज्ञांच्या सूचनाचे स्पष्टीकरण मुलांसमोर केले जात नाही, त्यामुळे मुले गोंधळतात. म्हणजे पालक बऱ्याच वेळा नीतीनं वागत असतात, परंतु ते काही सांगत नसतात की मी ह्यासाठी म्हणून असं वागतो म्हणून, कारण त्याचं काही सांगणं अपेक्षित नसतं. काय आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही की आपण तसं मुलाला सांगितलं पाहिजे. मी प्रामाणिकपणे वागतोय हे सांगण्याची गोष्ट असते असं आपण म्हणतो ना. त्यामुळे काय प्रॉब्लेम येतो मुलाला की वडील आपले असे का वागतात हे त्याला कळत नसतं. वडील प्रामाणिकपणे वागत असतात, पण मुलाला कळत नाही की वडील प्रामाणिकपणे का वागतात किंवा हे प्रामाणिकपणे वागतात हे सुद्धा कळत नाही. आणि त्यामुळे मग मुलांचा तो घोटाळा होतो. जर सर्वसामान्य नैतिक वर्तन व विशिष्ट नैतिक वर्तन भिन्न असते, ही भिन्नता मुलांना समजत नाही, त्यामुळे गोंधळ होतो. म्हणजे समाजात ज्याला सर्वसामान्य जे नैतिक वर्तन असतं ते वर्तन आणि विशिष्ट पद्धत ह्याच्यातलं नैतिक वर्तन हे थोडीशी भिन्नता असते, आणि त्यामुळे देखील मुलांचा गोंधळ होतो आणि त्यामुळं ती एक समस्या निर्माण होते. हा जो सगळा भाग आहे की नीतिमत्तेच्या विकासातला, तर ह्या दृष्टीने सुद्धा म्हणजे विशेषतः नीतिमत्तेतली जी काही गुण असतील म्हणा किंवा नीतिमत्तेतली तत्त्व जी आहेत त्या तत्त्वाच्या आधाराने एखादा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. किंवा हे ज्या काही 3 उपपत्ती आहेत त्या 3 उपपत्तीच्या 3 अवस्था म्हणले की पारंपरिक म्हणा की पारंपरिक पूर्व अवस्था, हे जे आहेत त्या अवस्थेच्या संदर्भातला प्रश्न विचारला जाईल. मग कोलबर्गची कोणाची होती किंवा तुमच्या पेजीची कोणत्या अवस्था आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. तर हा घटक जो आहे हा आपल्याकडे शाळेतले शिक्षक म्हणून देखील आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्या दृष्टीने आपण या घटकाकडे पाहावं अशी मी आशा करतो आणि या ठिकाणी मी